9 ऑगस्ट 2024 रोजीची कोलकात्यातील ती भयंकर घटना आठवते का? आर्जीकर मेडिकल कॉलेजच्या सेमिनार हॉलमध्ये एका 31 वर्षीय महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरचा मृतदेह अत्यंत विवस्त्र आणि गंभीर जखमी अवस्थेत आढळला। आदल्या रात्री तब्बल 36 तासांची ड्युटी संपवून विश्रांतीसाठी सेमिनार हॉलमध्ये गेलेल्या त्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरला पुढे आपल्यासोबत काय होणार याची पुसटशीही कल्पना देखील नव्हती। पाशवी बलात्कार करून तिची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली। कोलकात्याच्या आर्जीकर मेडिकल कॉलेजमधील ही घटना सर्वत्र अगदी वाऱ्यासारखी पसरली। मरणोत्तर तपासणी अहवालातून असं समोर आलं की तिच्यावरती बलात्कार झाला होता। तिच्या शरीरावर विशेषतः गुप्तांग, डोळे, मान आणि चेहऱ्यावर गंभीर जखमा होत्या। तिचा मृत्यू गळा ओळून झाल्याचं स्पष्ट झालं। सुरुवातीला या घटनेला आत्महत्या ठरवण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप रुग्णालय प्रशासनावर करण्यात आला। त्यामुळे लोकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला। कोलकाता पोलिसांनी संजय रॉय नावाच्या एका सिव्हिक व्हॉलेंटियरला मुख्य आरोपी म्हणून अटक केली। सीसीटीव्ही फुटेज आणि घटनास्थळी सापडलेल्या ब्लूटूथ हेडफोनमुळे त्याचा शोध लागला। नंतर कलकत्ता उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला। या घटनेमुळे पश्चिम बंगालमधील महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला। मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राज्य सरकारवर पुराव्यांशी छेडछाड केल्याचे आरोप झाले। या धक्कादायक आणि अमानवी कृत्यामुळे ज्या उद्योन्मुख तरुणीने जीव गमावला तिच्याच आईला भाजपनं पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दिली। ममता बॅनर्जी सरकारने न्याय दिला नाही, पण जनता तुमच्या पाठीशी उभी राहील असा विश्वास भाजपनं रत्ना देवनाथ यांना दिला आणि ही निवडणूक जणू लोकांनीच आपल्या हाती घेतल्याचं चित्र निर्माण झालं। भाजपच्या या निर्णयाला पानीहाटी विधानसभा मतदारसंघातील लाखो मतदारांनी पाठिंबा दिला। रत्ना देवनाथ विधानसभा निवडणुकीत 20,000पेक्षा जास्त मतांनी विजयी झाल्या। रत्ना देवनाथ यांनी पानीहाटी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याआधी भाजपमध्ये प्रवेश केला होता। यावेळी त्यांच्या पतीनेही भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला। हा मतदारसंघ उत्तर 24 परगणा जिल्ह्यात येतो, जो टीएमसीचा बालेकिल्ला मानला जातो। मात्र आता हाच बालेकिल्ला भाजपनं मोठी खेळी खेळून विजय काबीज केला। आपल्या मुलीला न्याय मिळवून देण्याची इच्छा आणि पश्चिम बंगालमधील महिला सुरक्षा आणि भ्रष्टाचार यांसारख्या समस्यावर तोडगा काढण्याची तळमळ यामुळे आपण निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचं रत्ना देवनाथ यांनी सांगितलं होतं। आम्हाला आमच्या मुलीसाठी न्याय हवाय, म्हणून आम्ही भाजपसोबत आहोत असंही रत्ना देवनाथ यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलं होतं। आता रत्ना देवनाथ यांनी पानीहाटीमधून विजयी होत लेकीच्या न्यायासाठीच्या लढ्यातील पहिला टप्पाही जिंकला असल्याची चर्चा। तर दुसरीकडे एका बलात्कार पीडितेच्या आईला थेट विधानसभेत आणून त्या आईला एका मतदारसंघाचे प्रतिनिधित्व देऊन भाजपनं टीएमसीला मोठी चपराक लावल्याचंही बोललं जातंय। पश्चिम बंगालच्या यंदाच्या निवडणुकीला रत्ना देवनाथ या चर्चेच्या केंद्रस्थानी होत्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रत्ना देवनाथ यांच्या प्रचारासाठी सभा सुद्धा घेतली होती। यावेळी त्यांनी म्हटलं होतं की ज्या आईने आपल्या मुलीला डॉक्टर बनवलं परंतु तिला टीएमसीच्या जंगलराजने हिरावून घेतलं, भाजपनं त्याच आईला आपला उमेदवार बनवलंय। मोदींनी रत्ना देवनाथ यांच्या डोक्यावर हात ठेवल्यावर त्या ढसाढसा रडल्या होत्या। हा व्हिडिओ देशभर व्हायरल झाला आणि विशेषतः पश्चिम बंगालमध्ये एक प्रकारची भावनिक लाट निर्माण झाली। महिला सुरक्षिततेच्या मुद्द्यावरून भाजपनं बंगालमध्ये एक वातावरण निर्माण केलं। तृणमूल काँग्रेसच्या काळात झालेल्या महिला अत्याचारांवर बोट ठेवण्यात आलं। रत्ना देवनाथ जणू या घटनांचं प्रतीक बनल्या। आपल्या मुलीच्या विरहाने डोळ्यात पाणी असलेला तो चेहरा जणू संपूर्ण बंगालची राजकीय हवा बदलण्यास पुरेसा ठरला। भाजपनं देवनाथ यांच्या रूपानं महिलांना सुरक्षिततेची हमी दिली, परंतु थेट पीडितेच्या आईला कायदे मंडळात आणल्याचा संदेश देखील बंगालच्या जनतेला दिला। भाजपनं अर्धी लढाई तिथेच जिंकली होती। 15 वर्षाच्या ममतांच्या सरकारला कंटाळलेल्या लोकांनी, विशेषतः महिलांनी आपलं भविष्य सुरक्षित करण्यासाठी जणू भाजपला पर्याय म्हणून निवडल्याचा थेट संदेश या निवडणुकीतून देशभरात गेलाय। धक्कादायक बाब म्हणजे रत्ना देवनाथ मतदारसंघात प्रचार करत असताना त्यांना टीएमसीच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार विरोध केला होता। त्यांच्या एका सभेला तर कोणीच उपस्थित नसल्याचं चित्रही पाहायला मिळालं होतं। या सगळ्यांचा लेखाजोखा मतदारांनी रत्ना देवनाथ यांना विजयी करून दाखवून दिला। एकंदरीत ज्यावेळेस सिस्टीम पुढे आपण हतबल होतो तेव्हा आपणच सिस्टीमचा भाग बनून न्याय मिळवून द्यायचा असतो, याचंच उदाहरण रत्ना यांनी उभं केलं। भाजपनं दिलेल्या या लेडीला उमेदवारी आणि त्यानंतर त्यांनी निवडून येणं, खरोखर अशाच पद्धतीच्या निवडणुकांची गरज आहे का? कमेंट करा। ही सगळी माहिती तुम्हाला कशी वाटली याबाबतही आम्हाला जरूर कळवा। जय महाराष्ट्र।